हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, कथेला प्रतिसाद खूप कमी मिळत आहे. तुमच्याकडून अपेक्षा करतो की कथेला लाईक, कमेंट, शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर वळूया आपल्या भाग क्रमांक 12कडे. मागच्या भागात आपण बघितले की युग सर्व लाईट्स ऑफ करतो आणि दरवाजावर फोकस पडेल असा एकच डिस्को लाईट ऑन करतो. तर मुख्य दरवाजामध्ये सिया येऊन उभी राहते. सियाने गुलाबी रंगाचा घागरा आणि त्यावर गोल्डन ब्लाऊज घातलेलं असतं. त्यावर तिने गुलाबी रंगाची ओढणी घेऊन पिन अप करून मोकळी सोडलेली असते आणि केसांची वरती हेअरस्टाईल केलेली असते. सिया एखाद्या बाहुलीसारखी दिसत असते आणि तिच्या कपड्यांना मॅच होतील अशीच शेरवानी राजूने घातलेली असते. राजू तिच्याकडे जातो आणि हात पुढे करतो. सिया पण त्याच्या हातात हात देते आणि ते हॉलमध्ये येतात. आता सर्व पारस आणि सायराची वाट बघत असतात. अवी आता मागे फिरतो. दरवाजाकडे त्याची पाठ असते. इतक्यात सिया आरोळे मारते. सायरा दी इकडे ये. अवी आता पटकन मागे फिरतो. त्या लाईट्सच्या फोकसमध्ये आता सायरा उभी असते. सायराने लाल रंगाची वेल्वेट साडी घातलेली असते. त्यावर ब्लॅक रंगाचे डायमंडने भरलेले पॅचेस असतात. सोबतच ब्लॅक रंगाची पूर्ण डायमंडने भरलेली बारीक लेस असते. त्यावर ब्लॅक रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज जे की पूर्ण डिझाईन केलेलं असतं. गळ्यात ब्रॉड नेकलेस, कानामध्ये मोठे झुमके, हातात लाल रंगाच्या बांगड्या आणि पायात ब्लॅक हिल. त्यावर मोकळे सोडलेले केस आणि खालून थोडे कर्ली केल्यामुळे ते जास्तच सुंदर दिसत होते. डोळ्यात काजळ आणि ओठांवर रेड कलरची लिपस्टिक लावलेली असते. कार्यक्रमामध्ये सर्व सायरालाच बघत होते, कारण सायरा पहिल्यांदा अशा लुकमध्ये सर्वांसमोर आली होती. सायरा एखाद्या अप्सरासारखी दिसत होती. तर अविनेही तिच्या साडीला मॅच होईल असा लाल कुर्ता आणि त्यावर ब्लॅक पॅन्ट घातलेले असते आणि केसांना छान सेट केलेलं असतं. त्याच्या हातात घड्याळ घातलेले असते. मुली तर त्याच्या मागे पुढे फिरत असतात, पण अवीची नजर मात्र फक्त सायरावरच होती. त्याने सायरासाठी साडी घेताना जितका विचार केला होता त्यापेक्षा जास्त सुंदर आज सायरा दिसत होती. अवी तिच्याकडे पाहतच राहिला होता. इतक्यात विराज अवीच्या खांद्याला हळूच धक्का मारून म्हणतो, बस आता, नजर लागेल तिला. अवी भानावर आल्यासारखं रिॲक्ट करतो आणि सर्व लाईट्स ऑन होतात. पारस पण गाडी पार्किंग करून येतो आणि दोघे भाऊ बहीण पण बाकीच्या सोबत हॉलमध्ये उपस्थित होतात. अवी चोरून चोरून फक्त सायराकडेच बघत असतो. बोलत तर तो पाहुण्यांसोबत असतो, पण पूर्ण लक्ष मात्र सायरावर असतं. सायरा सर्वांसोबत बोलत असते, पण तिची अवीला नजर भिडवायची हिंमत होत नसते. जी सायरा चांगल्याची बोलती बंद करत होती, तिची आज अवीच्या समोर जायची हिंमत होत नाही होती. तिला असं का होतंय हे तिलाच कळत नाही होतं. माधवी आणि सेजल मात्र सायराला बघून नाकतोंड वाकडं करत होत्या. माधवीला वाटलं होतं की अवी परदेशातून आलाय, तर त्याला तिच्यासारख्या मॉडर्न शॉर्ट्स कपडे घालणाऱ्या मुली आवडत असतील, म्हणून ती आज पण तेच घालून आली होती. पण सायराला बघून तिचा अंदाज चुकला हे तिला कळलं होतं, कारण सर्वांना माहीत होतं सायराची साडी अवीनेच सिलेक्ट केली आहे. आता राजीव आणि सियाला स्टेजवर पाटावर बसवलं जातं आणि ब्राह्मण मंत्र म्हणून त्यांची पूजा करत असतो. दोघांना टिळक लावणे चालू असते. सायरा पण स्टेजवरच सियाच्या मागे विकास आणि पारससोबत उभी असते. अवी मात्र स्टेजवर उभा राहून फक्त सायराकडेच बघत असतो. हे
सायराच्या लक्षात येतं. म्हणून सायरा थोडं मागे होऊन पारसच्या मागे उभी राहते. अवी पण कमी नसतो. तो पण त्याची जागा बदलतो आणि अशा ठिकाणी उभा राहतो जिथून सायरा स्पष्ट दिसेल. राजीव आणि सियाची पूजा होते. नंतर पल्लवी आणि अर्जुन सियाला भेट म्हणून काही वस्तू आणि साडी देतात. वैशाली आणि पारस पण राजीवला शेरवानी गिफ्ट करतात. आता रिंग घालायचा वेळ असतो. ब्राह्मण आरोळी मारतो. रिंग घेऊन या. अवनी राजीवकडे रिंग द्यायला समोर येते, तर माधवी सियाकडे रिंग देते. आता राजीव आणि सिया एकमेकांना रिंग घालतात. सर्व टाळ्या वाजवायला लागतात. राजीव आणि सिया आज खूप खुश असतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त खुश अवी असतो, कारण सायरा आता त्याची नातेवाईक झालेली असते. राजीव आणि सियाला आलेले पाहुणे अभिनंदन करायला स्टेजवर येत असतात. त्यांच्यासाठी दोघं फॅमिली खाली उतरतात. सायरा स्टेजच्या खाली उतरते आणि पाणी प्यायला जात असते. आवी पण तिच्या मागे मागे जातो. आवी म्हणतो, मिस श्रीवास्तव. सायरा काहीच न ऐकता पाणी प्यायला जाते. सायरा एक ग्लास घेते, त्यात पाणी भरते आणि उभ्यानेच पाणी पिते. तिच्या मागेच आवी उभा असतो. तिचं लक्ष नसल्यामुळे ती ग्लास ठेवून जशी मागे वळते तशी आवीसोबत तिची टक्कर होते. सायरा डोक्याला हात लावत म्हणते, काय काम आहे? असं अचानक कोण मागे उभं राहतं? सायरा रागातच म्हणते. आवी थोडं हसत म्हणतो, अगं केव्हाचा आरोळ्या मारतोय मी, तू उत्तरच देत नाहीये. सायरा म्हणते, बोल काय काम होतं? आवी थोडं प्रेमाने विचारतो. मी दिलेली साडी आवडली का? सायरा हे ऐकून आवीच्या समोरून निघते, पण 2 पावले चालल्यावर तिला समजतं की तिच्या साडीचा पदर कोणीतरी मागून धरलाय. सायरा मागे न पाहताच म्हणते, अविराज माझी साडी सोड. सायराच्या तोंडून आवीला त्याचं नाव ऐकून अंगावर शहारे आल्यासारखं भासतं आणि त्याच्या कानात सायराचाच आवाज फिरत असतो. सायरा परत पुढे जाते, तर अजूनही साडी तिला मागे ओढत असते. आता ती रागाने मागे पाहते, तर आवीने तिची साडी धरलेली नसते. आवीच्या घड्याळमध्ये ती गुंतलेली असते. आवी तिला डोळ्यांनीच सांगतो की त्याची चूक नाहीये. सायरा आवीच्या जवळ जाते आणि साडी घड्याळपासून वेगळी करते. सायराचे केस उडत आवीच्या चेहऱ्यावर येत असतात आणि आवी तो क्षण एन्जॉय करत असतो. सायरा साडी काढून मागे वळते, तर आवी तिला आवाज देतो, सायरा. आवीच्या तोंडून तिचं नाव पहिल्यांदा ऐकून सायरा तिथेच थांबते. तिच्या अंगावर काटे उभे राहतात. तिला वेगळंच फील होत असतं. तिला थांबलेलं बघून आवी तिच्या समोर येतो आणि तिला शांततेत तिच्या कानाजवळ खाली वाकून म्हणतो, तुला असं का वाटलं की मी तुझी साडी पकडलेली असेल? म्हणजे तुला वाटत होतं की मी तुझी साडी मागून पकडावी. सायराकडे आता उत्तर नसतं, म्हणून ती काहीही न बोलता जेवायला निघून जाते. सर्व जेवायला बसलेले असतात. सायरा पण विकासजवळ जाऊन जेवायला बसते. तिला जेवायला बसलेलं पाहून आवी पण तिच्याच समोरच्या खुर्चीवर जेवायला बसतो. सायरा जेवणाच्या ताटात सर्व पदार्थ घेते, फक्त पालक पनीर सोडून. आवी हे दुरूनच बघत असतो. आवी एक वेटरला आरोळी मारतो. वेटर आवीजवळ येतो. आवी त्याच्या कानात काहीतरी सांगतो. थोड्या वेळाने वेटर सायराजवळ येतो. सायरा जेवता जेवता विकाससोबत बोलण्यात बिझी असते. वेटर येतो आणि तिला काहीही न विचारता तिच्या ताटात पालक पनीर टाकून निघून जातो. सायरा त्याच्याकडे पाहतच राहते. ती लगेच आवीकडे रागाने बघते, कारण तिला माहीत असतं हे आवीनेच केलं असेल. आवी पण तिला इशारा करून सांगतो की
खाऊन घे, पालक पनीर स्पेशल तुझ्यासाठी ठेवले आहे. सायरा आता नाईलाजाने जेवण करून तिथून निघते आणि साखरपुड्याच्या हॉलमध्ये येऊन थांबते. तिच्या मागे आवी पण येतो. बाकी सर्व जेवण करून हॉलमध्ये परत येतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि या कथेला भरभरून प्रतिसाद द्याल हीच आशा करतो.